आहे की तुला बोंबील फ्राय बनवता येणार नाहीयेत आणि आता मी जाणार आहे मच्छी मार्केटमध्ये. थोडासा बोंबील फ्राय करताना तो तुटलेला आहे. 2000 years later. हे गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज, माझे काहीतरी व्हिडिओज होते जे की मला कंप्लीट करायचे होते, त्यामुळे मी हा मेकअप केलेला आहे. आणि कोणीतरी मला कमेंट केली आहे की तुला बोंबील फ्राय बनवता येणार नाही आहेत आणि तू कधी बनवू शकणार नाही आहे. तर मी हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे की मी आज बोंबील फ्राय बनवणार आहे. आणि आता मी जाणार आहे मच्छी मार्केटमध्ये. तिथे बोंबील मी घेणार आहे. मला नाही माहिती बोंबील कसे मिळतात आणि किती रुपयाचे असतात आणि कसे किलो घेतले जातात. तर मी पहिल्यांदा जाणार आहे आणि मी घेणार आहे आणि मी बोंबील फ्राय रेसिपी ट्राय करणार आहे. तर मला कोणी जज नका करू आणि प्लीज मला कॉमेंटमध्ये असं नका बोलू की हिला काहीच येत नाही आहे आणि हे ते. तर मी कधीच नाही खाल्लेले बोंबील. सो मी पहिल्यांदा बनवणार आहे आणि कशी बनते रेसिपी मला माहीत नाही आहे. तर चला गाईज, तुम्हाला मच्छी मार्केटमध्ये घेऊन जाते. थोडंसं काहीतरी ॲडव्हेंचर केलं पाहिजे आणि मी ठरवलेलं आहे की मी आता रेसिपीमध्येच ॲडव्हेंचर करणार आहे. तर चला, आज मी बनवणार आहे बोंबील फ्राय. कसे बनतात मला माहीत नाही आहे आणि तिथे गेल्यावर चालू करते. बाय. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? तर गाईज, बोंबील मासा कोणता असतो हेच पहिलं माहीत नव्हतं आणि हा पापलेट आहे. तर याची प्राईस खूप आहे जास्त. हा पण मी एक दिवस बनवेन आणि आता ते आम्हाला साफ करून देत आहेत. तर गाईज, त्यांच्याकडून मी हे खूप छान असं साफ करून घेते आणि तुम्ही बघू शकता हे कसं दिसतंय. माहीत नाही मी कसं बनवणार आहे. तर चला, हे साफ करून झालेलं आहे. जाऊया घरी. तर गाईज, मी घरी आले आहे आणि एका प्लेटमध्ये हे बोंबील काढलेले आहेत. तर हे कसे दिसतात बघा. जे आपण वांग भरीत करण्यासाठी शिजवतो तसं हे दिसते. आणि मला हसायला चालू होतं जेव्हा मी हे पाहिलं. सो गाईज, पहिल्यांदा मी बोंबील मॅरिनेट करून घेणार आहे. तर इथे मी घेतलेला आहे लिंबाचा रस आणि हळदी. ही आहे घरची मिरची पावडर, आम्ही घरीच बनवतो. आणि गरम मसाला आणि स्वादानुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे. आणि मला असं वाटलं की हे तिखट नाही होणार, तर मी परत 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे. आता हे छान असं मिक्स करायचं आहे आणि छान असं बोंबीला लावून घ्यायचं आहे. आणि कमीत कमी मी हे अर्धा तास किंवा मग 15 मिनटं ठेवेन मॅरिनेट होण्यासाठी. तर गाईज, बोंबील फ्राय करण्यासाठी इथे मी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे आणि हे बोंबील मॅरिनेट झालेले आहेत. तर चला, याच्यामध्ये मिक्स करून आपण बोंबील फ्राय करून घेऊया. आणि हा माझा जो पॅन आहे त्याला इग्नोर करा तुम्ही, कारण की आम्ही नॉनव्हेज बनवतो त्यावेळी हेच यूज करतो. आणि गाईज, पॅनमध्ये ऑइल गरम झालेलं आहे. तर आता मी मिक्स करून घेते बोंबीलला तांदळाच्या पिठामध्ये. छान असं मिक्स करायचं आहे आणि आता मी हे पॅनमध्ये सोडत आहे. फायनली इथपर्यंत तर माझी रेसिपी छान आली आहे. मला नाही माहिती पुढे काय होणार आहे. तर गाईज, सगळे बोंबील मी पॅनमध्ये फ्राय करण्यासाठी सोडलेले आहेत. तर आता 5 मिनिट झालेले आहेत. तर मी हे बोंबील पलटी करते आणि बघूया काय होतंय. जेव्हा आपण एखादी रेसिपी पहिल्यांदा बनवतो त्यावेळी ती बिघडते असं मला वाटतं. आणि
हे बघून असं मला वाटते की थोडंसं काहीतरी माझं चुकलेलं आहे. पण बघूया आता हे जर पलटी झालं व्यवस्थित तर ठीक आहे, नाही झालं तर कुठेतरी काहीतरी चुकलेलं आहे. सो गाईज मी प्रयत्न करते पलटी करण्याचा आणि हे पलटी झालेलं आहे, पण याच्यावरचं जे आवरण होतं ते निघून गेलेलं आहे, म्हणजे इथे काहीतरी चुकलेलं आहे. सो इट्स ओके. तर सगळे बोंबील मी पलटी करून घेते. तर गाईज हे बोंबील मी दोन्ही साईडनं खूप छान असे फ्राय करून घेतलेले आहेत. पण यातले काही बोंबील असे हे विचित्र झालेले आहेत. हे असे का झाले मला कमेंट करा. आणि मला असं वाटते की याला मधून असं मी सेपरेट करते जेणेकरून हे खूप छान फ्राय होतील. तर गाईज मी असे हे मधून सेपरेट केले होते, तर हे खूप छान असे फ्राय झालेले आहेत. तर फायनली माझी रेसिपी झालेली आहे. आणि काय चुकलं हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, जेणेकरून मी नेक्स्ट टाईम खूप छान बनवेन. सो गाईज हे खाऊन बघितल्यानंतर खूप असं क्रिस्पी झालेलं आहे आणि खूप टेस्टी लागत आहे. तर एक बोंबील फ्राय करायचा राहिलेला आहे, तो मी करून घेते आणि मग चालू करते. तर फायनली बोंबील फ्राय रेसिपी झालेली आहे आणि जे मी चॅलेंज ॲक्सेप्ट केलं होतं ते पण मी कंप्लीट केलेलं आहे. थोडंसं चुकलं आहे कुठेतरी, पण ठीक आहे. बोंबील हे खूप छान असे फ्राय झालेले आहेत आणि खूप छान दिसत आहे. तर चला आता मी वरून कोथिंबीर टाकते आणि तुम्ही बघू शकता हे किती जास्त टेस्टी दिसत आहेत. हे गाईज, तर मी बोंबील फ्राय रेसिपी बनवलेली आहे आणि मी चॅलेंज ॲक्सेप्ट केलं होतं ते मी कंप्लीट केलेलं आहे. तर थोडासा बोंबील फ्राय करताना तो तुटलेला आहे. मला नाही माहिती का तुटलेला आहे, तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की का तुटलेला आहे. तर चला आजचा व्हिडिओ मी इथपर्यंतच ठेवते. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट रेसिपी काय असेल मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल, लाईक शेअर अँड कमेंट. अँड कायम हसत राहा, खुश राहा. बाय.